Recording in progress. सुरुवात करते. नमो आधिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, प्रभू श्री रामरायाला वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते. आणि आपलं जे सत्र आहे मनाच्या श्लोकांचं, तर आता आपण सुरुवात करूया. आपण काय करतो गेले काही दिवस मनाच्या श्लोकांचं जे चिंतन चालू आहे ते आपलं सुरुवातीला 10 श्लोकांचा जो संच होता तो संच आपण पूर्ण केला. म्हणजे नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हा संच आपण 10 श्लोकांचा पूर्ण केला. आणि त्याच्या पुढे लगेच समर्थांनी 3 श्लोकांचा संच 5 श्लोकांचा संच चालू केलेला आहे आणि तो आपण त्याच्या चिंतनाला आपण सुरुवात केलेली आहे. आणि तो संच आहे मना सज्जना राघवी वस्ती कीजे. त्या श्लोकांचा 5 श्लोकांचा संच आणि त्याच्यामधले आतापर्यंत आपले 2 श्लोक बघून झालेले आहेत. आणि ते 2 श्लोकांच्या वेळेला काय झालं, सुरुवात जी आपण केली ती होती मना प्रार्थना तुझला एक आहे आणि रघुराज थक्की तो होवो नी पाहे. या श्लोकाला आपण भगवद्गीतेमधला जो श्लोक होता तो जोडला होता. ते नक्की समर्थ काय सांगताय, म्हणजे आश्चर्यवत पश्चती कष्टी देणं हा भगवद्गीतेमधला श्लोक आपण इथे लावून समर्थ नक्की आपल्याला काय सांगतायत हे बघायचा प्रयत्न केला होता. आणि त्याच्या पुढे मागच्या वेळेला आपण जो अभ्यास केला तो म्हणजे जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे, याच्यामध्ये तया लागी हे सर्व चांचल्य दीजे. हा अभ्यास करताना आपण चांचल्य दीजे म्हणजे काय, समर्थांना काय सांगायचंय तो विचार करताना आपण समर्थांनीच जे आपल्याला नवीन पद्धतीने एक विचार देऊन ठेवला आहे तो म्हणजे जड आत्मनिवेदन, चंचल आत्मनिवेदन आणि निश्चळ आत्मनिवेदन म्हणजे काय, असा आपण मागच्या वेळेपर्यंत विचार केला होता. आणि आज थोडंसं धाडसच आपण करणार आहोत, कारण एरवी आपण काय करतोय बरेच महिने आपलं चाललंय की आपण एक एक श्लोकच घेतोय. पण आज जे म्हटलंय धाडस करणं ते म्हणजे या संचामधले उरलेले जे 3 श्लोक आहेत ते आपण 3ही एकत्र घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. खरं म्हणजे 3ही श्लोक महत्वाचे, प्रत्येक श्लोक प्रत्येक चरणच समर्थांनी सांगितलेलं ते महत्वाचं आहे. पण 3 श्लोक एकत्र घ्यायचं आज धाडस मात्र आपण करणार आहोत. आणि ते श्लोक कुठले आहेत ते आधी वाचून दाखवते. म्हणजे 40वा 41वा आणि 42वा असा जो श्लोक आहे संचामधले 3 श्लोक उरलेले आहेत. मना सज्जना राघवी वस्ती कीजे याच्यामधले ते आधी कुठले श्लोक ते वाचून दाखवते. आपल्याला माहितीचे श्लोक आहेत. त्याच्यामधला 40वा आहे मना पाविजे सर्व ही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे, विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. हा पहिला श्लोक आहे. आणि त्याचा पुढचा श्लोक आहे बहुहिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही, विवेके बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आणि या संचामधला शेवटचा श्लोक जो आज आपण पाहणार आहोत तो आहे बहुता परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे, दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. तर आज हे 3ही श्लोक आपण घेणार आहोत. आणि काय आपण करणार आहोत की मागच्या श्लोकाचा आपण जे श्लोक मागच्या महिन्यामध्ये त्या श्लोकाचं चिंतन केलेलं आहे त्याला आपण हा आजचा पहिला श्लोक जे आहे ते थोडंसं जोडून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. कारण मागच्या वेळेला समर्थांनी सांगितलं होतं की ते चांचल्य दीजे, तुझं ते सगळं चांचल्य आहे. म्हणजे समर्थांना हे म्हणायचं आहे की तुझं मनाचे आणि शरीराचे हे सगळे व्याप जे आहेत, तुझे सगळे व्यापार जे आहेत ते तू काय कर, तर ते प्रभू रामरायाला तू समर्पण करून टाक, असं समर्थांनी मागच्या श्लोकामध्ये सांगितलं. आणि हा लगेच पुढचा श्लोक जो आपण घेतो आहोत तो म्हणजे मना पाविजे सर्व ही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. या श्लोकाला पूरक असा हा श्लोक जो आहे तो मागच्या श्लोकाला पूरक कसा आहे, कारण जर चांचल्य द्यायचं आहे त्याला, त्या प्रभू रामरायाला चांचल्य द्यायचं आहे शरीराचं आणि मनाचं, तर हे सगळं का द्यायचं, का, एक पहिलं का आणि कसं. म्हणजे हा सगळा खटाटोप जो आपल्याला करायचा आहे की हे चांचल्य देऊन टाकायचा खटाटोप जो आहे तो का द्यायचा हे एक, आणि कसं द्यायचा हे 2. या 2ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला या 40व्या म्हणजे पहिला श्लोक
जो आपण आज चिंतनाला घेणार आहोत त्याच्यामध्ये का द्यायचं त्याचं उत्तर आहे आणि कसं द्यायचं. का द्यायचं याचं उत्तर, का द्यायचं चांचल्य त्याला, सगळं समर्पण त्याला का करायचं, ते पहिल्या 2 चरणामध्ये. आजचा पहिला श्लोक जो आहे चिंतनाचा, समोर श्लोक जर ठेवले तर आपल्याला त्याचा उपयोग होतो, आपल्याला फायदा होतो आणि नक्की आपण काय करतो आहोत हे आपल्याला कळतं. सुरुवातीचे 2 चरण जे आहेत, आज पहिला श्लोक जो घ्यायचा आहे त्याचा उत्तर खटाटोप का करायचा, तेव्हा समर्थ म्हणतात का त्याला द्यायचं, कारण तुला जर सुख हवं असेल, तुझाच फायदा आहे त्याच्यामध्ये, तुला जर सुख हवं असेल आणि तेही सर्व सुख, का करायचं खटाटोप, कारण तुला सुख ते मिळणार आहे. तर ते 2 चरण आहेत. मना पाविजे सर्वही सुख जेते, अति आदरे ठेवीजे लक्ष तेथे. का करायचं, कारण तुला ते सर्व सुख मिळणार आहे. आणि कसं करायचं, हा खटाटोप कसा करायचा त्याचं उत्तर लगेच 3ऱ्या चरणामध्ये आहे. आणि तेव्हा ते म्हणतात कसं करायचं, तर विवेके कुडी कल्पना पालटीजे. कसं कर, तर ती कुडी कल्पना, दुष्ट कल्पना, वाईट कल्पना जी तुझी आहे ती तू पालटून टाक. म्हणजे तुला ते जमणार आहे. काय जमणार आहे तुला, की सर्व ही सुख तुला मिळणार आहे. आणि हे सगळं मध्यवर्ती कल्पना कुठली आहे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. हा पहिला श्लोक आज आपण बघणार आहोत. आणि या पहिल्या श्लोकाला त्याचा पुढचा श्लोक आहे तो पूरक आहे. त्याचा पुढचा श्लोक लगेच कुठला आपण मगाशी वाचून काढला, तो म्हणजे बहुहिंडता सौख्य होणार नाही. समर्थ या आधीच्या श्लोकामध्ये असं म्हणतायत की सर्व ही सुख जर तुला हवं असेल तर पुढचं तुला तिकडे एका ठिकाणी लक्ष केंद्रित केलं पाहिजे, एका ठिकाणी तुला राहिलं पाहिजे, निग्रह तुझ्या मनाचा पाहिजे. कारण आत्म रामरूपी सुख हे जर तुला हवं असेल तर काय करायचं, तर ते पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे की ते एकाग्रतेसाठी तुला बहुहिंडता सौख्य होणार नाहीये. पुढचा श्लोक आज आपण जो घेतलेला आहे की ते किती एकात एक छान गुंफलेत बघा समर्थांनी श्लोक सगळे, की जर ते आत्मसुख बघा, सर्व ही सुख याचा अर्थ काय आहे, म्हणजे सगळ्या प्रकारचे सुख, म्हणजे मला धन पण पाहिजे, मला हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे, मला चिंता पण नको, याचा अर्थ सर्व सुख म्हणजे आहे का, तर सर्व प्रकारचं सुख म्हणजे सगळी सुखाची साधनं म्हणजे सर्व सुख नाही. सर्व सुख याचा अर्थ एकच आहे की सर्व सुख म्हणजे आत्मसुख. आणि सर्व सुख म्हणजे आत्मसुख असा जर त्याचा अर्थ असेल तर बहुहिंडता सौख्य होणार नाही असं समर्थ म्हणतात. समर्थ म्हणतात एका ठिकाणीच आपल्याला थांबलं पाहिजे. आणि कुठे थांबणं अपेक्षित आहे समर्थांना, तर ते मना सज्जना राघवी वस्ती कीजे असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. थोडासा वेगळ्या पद्धतीने पण विचार करून बघूया. म्हणजे जर आपण खरं म्हणजे समर्थांच्या संप्रदायाकडे पाहिलं, समर्थांचा संप्रदाय आणि त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला कळतं की समर्थांचा संप्रदाय याचं लक्षण, महत्वाचं लक्षण जर असेल तर ते परिभ्रमण असं आहे. एका ठिकाणी थांबायचं नाहीये. समर्थांच्या संप्रदायामध्ये मुख्य लक्षण आहे की परिभ्रमण, एका ठिकाणी थांबू नका. आणि असं जर संप्रदायाचं लक्षण असेल तर मग समर्थ इथे असं का म्हणतायत, आणि समर्थ जसं म्हणतात की एका ठिकाणी थांबू नका, तसं तुकाराम महाराज पण म्हणतायत. तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, तुकाराम महाराज म्हणतात देही असोनिया देव. तो देव जो आहे ना तो तुमच्या देहातच आहे, मग बाहेर जायचं कशाला. तुकाराम महाराज असं म्हणतायत की देही असोनिया देव, वृथा फिरतो निर्दैव. देव आहे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी. असाच अर्थाचा श्लोक आहे की नाही. म्हणजे जसं समर्थ म्हणतात बघा, आपण मनाच्या श्लोकांचा अभ्यास करताना पॅरलली आपल्या इतर संतांचा आणि इतर ग्रंथांचा पण अभ्यास होत असतो. तो उगाच नाही आपण म्हणतोय, कारण ते बाकीच्या संतांनी पण हेच त्यांच्या ग्रंथामध्ये सांगून ठेवलेले आहे. आणि असं असताना जेव्हा समर्थांच्या संप्रदायाकडे आपण पाहतो तेव्हा समर्थ आपल्याला हेही सांगताना दिसत आहेत की समर्थ एका ठिकाणी असं म्हणतात की नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे. आता बहुहिंडता सौख्य होणार नाही हे म्हणणारे समर्थ इकडे काय म्हणतात बघा, की नित्य नूतन हिंडावे, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जात राहा असं म्हणतात समर्थ. आपण मुद्दाम असे म्हणजे कॉन्ट्रोवर्सी जिकडे आहे ते मुद्दाम घेतलंय बरं का, पण याच्यामधून आपल्याला शिकायचंय की नक्की समर्थांना काय सांगायचंय. समर्थ अजून एका ठिकाणी असं म्हणतात की एक ठाई बैसोनी राहिला तरी मग व्यापची बुडला, सावधपणा ज्याला त्याला भेटी द्यावी. म्हणजे ते असं म्हणतायत की आपण काय करावं, तर प्रत्येकाला भेटत राहावं असं म्हणतायत. मग ते एका ठिकाणी बसून
भेटत राहणं हे कसं बरं शक्य आहे? आणि हे सगळं सांगणारे समर्थ हिंडता सौख्य होणार नाही असं मग या श्लोकामध्ये का सांगतायत, असा आपला विचार चालू आहे. बघा, बहुहिंडता सौख्य होणार नाही हे कुणाला सांगितलंय समर्थांनी? आणि एकाच ठिकाणी बसा, अजून एक कुठे, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, असा पण विचार आहे की नाही? आणि म्हणून मग समर्थ म्हणतात की बहुहिंडता सौख्य होणार नाही. आता बहुहिंडता सौख्य होणार नाही हे कुणाला सांगितलंय? आणि नित्य नूतन हिंडावे हे कुणाला सांगितलं हे आपण जाणून घ्यावं. कारण या दोघांचे अधिकारी वेगळे आहेत. दोन वेगळ्या अधिकारी व्यक्तींसाठी समर्थांचं हे सांगणं आहे. समर्थ साधकाला म्हणतायत, म्हणजे आपण जेव्हा साधक दशेत असतो, आपण जेव्हा साधना करत असतो, तेव्हा बहुहिंडता, कारण काय होतंय, प्रत्येकाच बहुहिंडणं होतंय. मग बहुहिंडणं म्हणजे काय, हा विचार मला खरं म्हणजे या व्यासपीठावरनं सांगायची गरज नाही, कारण तो आपल्याला कळतोय की कसं आपलं हिंडणं असतं. एका ठिकाणी आपलं चित्त राहत नाही. आज या देवाकडे, उद्या त्या देवाकडे, आज या तीर्थक्षेत्री, उद्या त्या तीर्थक्षेत्री, याच्याहून पुढे आज हे गुरु आणि दुसरे कधीतरी वेगळे गुरु, असंही होतंय बाहेर समाजामध्ये. हे आपल्याला माहित नाहीये का? अजून एक पुढे हिंडणं, हे एका जन्मामधनं दुसऱ्या जन्मामध्ये हिंडणं पण आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की बहुहिंडता सौख्य होणार नाही. पण हे जे सगळं सांगणं आहे समर्थांचं, ते कुठल्या अधिकाऱ्यासाठी आहे? तर जो साधक दशेत आहे, जो अजून साधना करतोय, त्याला ते म्हणतायत की असं तू एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हिंडू नकोस, तर तू एकाच ठिकाणी वस्ती कर. आणि ते एक ठिकाण म्हणजे कुठलं? तर ते राघवाच्या ठिकाणी वस्ती कर. हे सांगणं समर्थांचं जे आहे ते साधकासाठी आहे. आणि मग समर्थ नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटना करावे, हे सांगणं कोणासाठी आहे? की एका ठिकाणी जो थांबला, त्याचा कार्यभागाची बुडाला, हा कार्य करणारा कार्यकर्ता जो आहे, म्हणजे समर्थांचा महंत जो आहे, त्या समर्थांच्या महंताला समर्थांनी सांगितलंय. बघा, महंताबद्दल बोलणं एक वेगळं प्रवचन मला आपल्याला ठेवावी लागेल. समर्थांचा महंत म्हणजे कोण आहे हे समजून घेण्यासाठी. पण थोडक्यात समजण्यासाठी, समर्थांचा महंत म्हणजे समर्थांचा मॅनेजर. आणि समर्थांचा मॅनेजर जो आहे तो साधा सुद्धा नाहीये, तो स्वतः सिद्ध आहे. म्हणजे साधना करून जेव्हा तो सिद्ध होतो, आता सिद्ध झाल्यावर तू एका जागी थांबू नकोस, कारण तुझ्याकडे जे ज्ञान आता तू संपादन केलंयस, तो आता ईश्वर निष्ठेने, ईश्वर आज्ञेने ते तू सगळ्यांना वाटण्यासाठी बाहेर निघ. आणि म्हणून तू बाहेर गेलं पाहिजेस कार्य सांभाळण्यासाठी, ईश्वरी कार्य म्हणून बाहेर निघणं, हे समर्थांनी त्या महंताला सांगितलेलं आहे. म्हणून बहुहिंडता सौख्य होणार नाही. बघा, 12वं दशक समर्थांचा उत्तम समर्थांनी मांडलाय. त्याच्यामध्ये 12:10 मध्ये समर्थ असं म्हणतायत की आपण यथेष्ट जेवणे, बघा माहितीचा आपल्याला माहितीची ओवी आहे दासबोधामधली. समर्थ त्या ओवीमध्ये म्हणतायत की आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. आता हे फक्त अन्नाबद्दल चाललंय का? आणि अन्नाला ते लागू पडतंच की आपण आधी परिपूर्ण जेवावं आणि मग उरलेलं ते वाया घालवणे ते वाटावं. हे फक्त अन्नाबद्दल चाललेलं नाहीये. समर्थ हे महंताबद्दल बोलतायत की तू एका जागी थांबू नकोस, तू बाहेर निघ ते कार्य करण्यासाठी. त्याच्या पुढची ओवी लगेच त्या समासामध्ये अशी आहे की तैसे, जसं अन्न वाया घालवू नये, आपण परिपूर्ण जेवल्यानंतर तैसे, समर्थांनी पुढच्या ओवीमध्ये किती सुंदर विचार मांडलाय. समर्थ म्हणतात तैसे ज्ञाने तृप्त व्हावे. समर्थांचा महंत हा स्वतः आधी तृप्त ज्ञानाने होतो. तो साधकापासून सिद्धापर्यंत त्याचा प्रवास घडलेला आहे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, त्याची ज्ञान जनासी सांगावे. आता जनांमध्ये बाहेर जाणं आहे की नाही? मग एका जागी बसून ते काम होणार आहे का? म्हणून नित्य नूतन हिंडावे हे कोणासाठी सांगितलेलं आहे? तर ते या महंतासाठी, या सिद्धासाठी आहे. ते त्याची ज्ञान जनासी सांगावे, तरतेनं बुडो नेदावे बुडतयासी. हा जो स्वतः तरलेला आहे, त्यांनी जो बुडतायत त्याला बुडू देऊ नयेत, म्हणून त्यांना बाहेर पडावं लागतं. मग आता आपल्या चिंतनाचा आजचा जो श्लोक आहे की बहुहिंडता सौख्य होणार नाही, हे आपल्यासारख्या साधकासाठी आहे, याचा अर्थ आपल्याला लागतो.
आणि त्याच्या पुढच्या याच श्लोकामध्ये समर्थांनी तिसऱ्या चरणामध्ये अजून एक महत्वाचा विचार दिलेला आहे. श्लोक बघा, बहुहिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. व्यर्थच क्षीण होतो जर फक्तच फिरत बसलो तर. पण त्याचं पुढचं चरण जे आहे ते महत्वाचं आहे. समर्थ म्हणतात, विचारे बरे अंतरा बोध विजे. तो विचार हे एक महत्वाचं साधन समर्थ आपल्याला कायमच देत आहेत. म्हणजे विवेक, जसा समर्थांचा विवेक म्हणजेच योग्य तो विचार, योग्य विचार निवडणं म्हणजे विवेक. विवेक म्हणजे विचार आणि वैराग्य हे समर्थांच्या आवडीचे शब्द आहेत, आपल्याला माहिती आहेत. आणि ते बऱ्याच ठिकाणी एकतर मनाच्या श्लोकांमध्ये पण येतात आणि दासबोधामध्ये तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो आहोत. शास्त्र पण आपल्याला असं सांगतं, वेदांत शास्त्र, की वस्तुसिद्धी विचारेण, ती ब्रह्मवस्तू एका विचाराने सिद्ध होते. म्हणून समर्थ या श्लोकामध्ये किती सुंदर विचार देत आहेत. ते असं म्हणतात की विचारे बरे अंतरा बोध विजे. हा विचाराबद्दल बऱ्याच ठिकाणी समर्थ म्हणतायत की एकांती विवेक करावा, आत्माराम ओळखावा. तो आत्माराम कोण आहे, ते तुझंच रूप आहे, हे तू ओळखावं, असं समर्थ दासबोधामध्ये म्हणतात. आणि एका ठिकाणी, अजून एका ठिकाणी दासबोधामध्ये समर्थ असं म्हणतात की विचार न करिता जे जे केले. किती महत्वाचे विचार आहेत बघा हे सगळे. म्हणून तो विचार आतमध्ये अंतरंगामध्ये उतरणं हे किती महत्वाचं आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात की विचार न करिता जे जे केले ते ते वाऊगे व्यर्थ गेले, म्हणून विचारी प्रवर्तले पाहिजे आधी विचार आणि मग पुढचं जे आपल्याला काम करायचंय ते. आणि समर्थ अजून एका ठिकाणी असं म्हणतात की विवेकामध्ये सापडे ना ऐसे तो काहीच असे ना. म्हणजे अशी एकही गोष्ट नाहीये की जिकडे विवेक गरजेला पडत नाही. म्हणून हा विचार अंतरात बोधवणं, रुजवणं हे किती महत्वाचं आहे हे समर्थाने आधीच्या 2 श्लोकांमध्ये, आज आपण जे घेतलेले आहेत त्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. आणि आज आपण जो चिंतनाला शेवटचा श्लोक, आपण आधी एका वाक्यात खरं म्हणजे अर्थ हे सगळे या श्लोकांचे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि अजून आपलं तेच काम चाललेलं आहे. वन लाईनर असं आपण सुरुवातीला ते म्हणायचे. आधी वन लाईनर जाणून घेणं हेच आत्ता चाललंय बरं का आपलं. आणि आजच्या चिंतनाचा तिसरा जो श्लोक आहे तो आहे, बहुता परी हेची आता करावे. म्हणजे आता एवढ्या सगळ्या पद्धतीने सांगून झालं रे बाबा तुला. समर्थ म्हणतात अशा पद्धतीने आपण आपल्या मनाला समजवायचंय की किती किती पद्धतीने मी तुला समजवावं, की आता मना तू काय कर, तर रघुनायका आपुलेसे करावे. तर आधीच्या या सगळ्या श्लोकांचं म्हणजे या 5 श्लोकांचा जो संच होता की मना सज्जना राघवी वस्ती कीजे, त्याचा जणू हे चरण जे आहे ते सार आहे बघा. अगदी सुरुवातीला 38वा जो श्लोक होता त्याच्यामध्ये रघुराज थक्की तो होऊनी पाहे हे सांगताना समर्थ म्हणतात की त्या राघवाबद्दलची भक्ती आतमध्ये, त्याच्याबद्दलचं प्रेम, ते उत्कट प्रेम त्या भगवंताबद्दल तू आत रुजव, असं आपण आपल्या मनाला समजवायचंय. असं 38व्या श्लोकामध्ये आपण सांगितलं. संचाचा विचार करतोय, संच संपवणार आहोत. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये सांगितलं की तया लागी हे सर्व चांचल्य दिजे. काय कर, ते चांचल्य तुझं जे आहे मनाचं चांचल्य, म्हणजे हे सगळं तू सोडून दे. आणि ते सगळं सोडून कोणाला दे, तर त्याच्या ठिकाणी तू अर्पण करून टाक, असं त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये 39वा. आणि 40वा श्लोक आज ज्याला आपण सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये कल्पनेचा क्षय आणि मनोजय असं सांगितलेलं आहे. कसा काय त्याच आपण बनव, कारण विवेके कुडी कल्पना पालटीजे. कल्पनेचा क्षय आणि मनाचा जय, मनोजय, हा आज आपल्याला जमणार आहे विचार करून. हा 40व्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. आणि 41व्या श्लोकामध्ये आता आपण जो विवेकाचा विचार केला, जो विचार म्हणजे काय, कारण विचारे बरे अंतरा बोध दीजे असं समर्थ म्हणतात. कारण विवेकाने आत्मशोध घेण्यास, बघा किती महत्वाचा विचार, की बहुहिंडता सौख्य होणार नाही. शोधायचंच तुला जर काही असेल, कारण बहिरंगामध्ये जर तू बाहेर शोधत बसलास तर तुला ते कधीच मिळणार नाही. म्हणून समर्थांनी त्या विचाराने जर तुला काही शोधायचं असेल तर आत्मबोध तू करून घे, म्हणजे त्या आत्मशोध तू कर, असं समर्थाने आपल्याला या 41व्या श्लोकामध्ये सांगितलंय. आणि 42व्या श्लोकामध्ये आता जे म्हटलं की ते सगळ्याचं सार हे एका वाक्यात येत आहे की तू काय कर, तर रघुनायकाला आपुलेसे कर. म्हणून रघुराज थक्कित होऊनी पाहे इथून सुरुवात, आणि रघुनायकाला आपुलेसे करावे या 5 श्लोकांचा संच जो आहे, तो संच जो कुठला आहे, तो म्हणजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे.
असा तो 5 श्लोकांचा संच आज आपला विचार करून संपणार आहे. एक थोडासा अवघड विचार म्हणजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे हे समजण्यासाठी आज पहिला श्लोक जो आपल्याला शिकवतोय की सर्वही सुख जेथे. म्हणजे समर्थांनी काय सांगितलं, मना पाविजे सर्वही सुख जेथे. आता सर्व सुख जे आहे ते आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने हा विचार घेऊ शकतो. म्हणजे अभ्यास करतानाच मला इतक्या वेगवेगळ्या पद्धती मिळाल्या की आपण कसं हे मांडू शकतो. म्हणजे मग त्रिपुटी लय असा हा विचार घ्यावा का, असा एक विचार मनात येऊन गेला अभ्यास करताना. कारण तो अशा पद्धतीने येतो पुढे. म्हणजे स्फुरण जे होतं अभ्यास करताना, कृपा जी होते आपल्या श्री गुरूंची आणि त्या ग्रंथाची शास्त्र कृपा जी होते ती आपल्याला जाणवत असते अभ्यास करताना. मग हा विचार कसा मांडू शकतो, असे वेगवेगळे विचार येऊन गेले बरं का अभ्यास करताना. आणि मग एक विचार आपण काय करत असतो प्रत्येक वेळेला मनाच्या श्लोकांचा अभ्यास करताना, एखादी शास्त्रीय संकल्पना जी आहे, एक कन्सेप्ट, शास्त्राचा कन्सेप्ट, संकल्पना ती घेऊन आपण मनाचा श्लोक समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. तर आज अभ्यास करताना असं झालं की आपण एक मांडुक्य उपनिषदामध्ये जो एक विचार आलेला आहे बघा, आपण परत मागच्या वेळेला आपण भगवद्गीतेचा कधीतरी एखाद्या वेळेला आधार घेतला होता. आज आपण काय करणार आहोत तर मांडुक्य उपनिषदामध्ये एक विचार आलेला आहे आणि त्या विचाराचा आधार घेऊन सर्व सुख म्हणजे आत्मसुख हे कसं मिळवायचं, आणि ते आत्मसुख म्हणजेच राघव्याच्या ठिकाणी वस्ती करणं आहे. म्हणून हा सगळा विचार आपण घेतो. एक दृष्टांत आपण बघणार आहोत आणि त्या दृष्टांतामधनं दार्ष्टांत काय आहे, दार्ष्टांत म्हणजे सिद्धांत, म्हणजे घेतलाय दृष्टांत, त्या दृष्टांतामधनं सिद्धांत काय आहे इथपर्यंतचा आपला प्रवास करायचा आहे आज आपण. आणि तो थोडासा अवघड आहे बरं हा विचार. ज्यांना हा विचार माहितीये त्यांच्यासाठी तो अवघड नाहीये, पण पहिल्यांदा जे ऐकतील त्यांच्यासाठी हा विचार थोडासा नवीन असू शकतो. कारण आपण उपनिषदांच्या कथेमधला म्हणजे कथा उपनिषदामधली जरी नसली तरी विचार जो आहे तो उपनिषदांमधला आहे आणि त्याला एक दृष्टांत जोडतो आहे. म्हणून थोडस लक्षपूर्वक ऐका असं विनंती करते. दृष्टांत बऱ्याच जणांना, दृष्टांत म्हणजे कथाभाग जो आहे तो बऱ्याच जणांना माहितीच आहे, अगदी नवीन दृष्टांत नाहीये. पण विचार जो करणार आहोत तो मात्र अतिशय गहन आहे आणि तो फक्त एकदा ठिकाणी इथं ऐकून होत नाही. प्रत्येकाने आपापलं मनन तिकडे करणं हे गरजेचं आहे. थोडासा गंभीर विचार आहे म्हणून इतकी प्रस्तावना त्या साध्या दृष्टांताबद्दल केली. दृष्टांत असं जे म्हटलं ते आपल्याला माहितीच आहे. तो आहे जनक राजाचा, जनक राजा आणि अष्टावक्र ऋषी या दोघांमधला जो संवाद आहे तो आपण इथे घेणार आहोत. आणि तो संवाद जो आहे तो मांडुक्य उपनिषदामधला जो विचार मांडलेला आहे त्याला आपण जोडणार आहोत. आणि हे सगळं जोडणं जे आहे ते आपल्या श्लोकांचं चिंतन जे आहे, कारण आपण मनाच्या श्लोकांचा ठेका जो पकडलेला आहे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे, हा विसरून चालणार नाहीये. माहितीचा दृष्टांत जो आहे तो आहे की राजा जनक आणि अष्टावक्र ऋषी. ते अष्टावक्र गीतेमध्ये वगैरे आपण जाणार नाही आहोत आणि त्याच्यामधले बरेच मोठे संवाद आहेत, ते सगळे संवाद पण आपण बघणार नाही आहोत. आपल्याला बरेच संवाद माहितीचे असतात. त्याच्यामधला एक संवाद आपण घेणार आहोत की राजा जनकाचा एक दिवस काय झालं की राजा जनक जो होता, दृष्टांत सुरुवात करते आहे बरं का दृष्टांत सांगायला. राजा जनक जे होते ते आपल्या दिवसभराचं कामकाज झाल्यानंतर शयनगृहेमध्ये आपल्या झोपण्यासाठी गेले आणि झोप लागली असेल त्यांना. झोप लागल्यानंतर त्यांना झोपेमध्ये कर्कश कोणी जोरात ओरडतंय असा आवाज ते झोपेमध्ये ऐकू आला. उठा उठा उठा, आक्रमण आक्रमण असं त्यांना झोपेमध्ये ऐकू आलं. आणि ते खाडकन झोपेमधनं उठले आणि उठल्यानंतर त्यांच्या समोर एक सेवक होता आणि त्या सेवकाने त्यांना सांगितलं की, कारण तो सेवक ओरडत होता, का ओरडतोयस असं विचारल्यानंतर सांगितलं की आपल्या राज्यावर आक्रमण झालेलं आहे. शत्रू पक्ष जे कोण असतील एखादा राजा त्यांनी आपल्या राज्यावर आक्रमण केलेलं आहे आणि आता तुम्ही काहीतरी करा. आणि मग हे ऐकल्यानंतर राजा जनक खाडकन झोपेमधनं जागे होतात आणि ते काय म्हणतात की तुम्ही सगळ्यांनी काय करा, सगळ्या सैन्याला ते आज्ञा देतात की लवकरच तुम्ही युद्धाची तयारी करा आणि मग मला जे काही लागतं ते माझ्या युद्धाला साठी जे काही कपडे लागतात, माझं चिलखत जे आहे किंवा माझ्यासाठी रथ किंवा घोडे किंवा माझं शस्त्र हे सगळं पटपट तुम्ही तयार करा आणि युद्धाची तयारी करा. आणि हे सगळं सांगितल्यानंतर संपूर्ण सैन्य जे आहे ते युद्धासाठी तयार होतं
आणि युद्ध भूमीवर ते जातात आणि युद्ध होतं. आणि युद्ध झाल्यानंतर त्या युद्धामध्ये जनकाचा पराभव होतो. आणि जो कोण राजा जिंकलेला असतो त्याच्या समोर या जनकाला समोर प्रस्तुत करण्यात येतं. आणि तो पराभव ज्यांनी केलेला आहे, जो जिंकलेला राजा आहे, तो जनकाकडे बघून असं म्हणतो की तू एका उत्तम कुळातला राजा आहेस हे मला ठाऊक आहे, म्हणून मी तुला जीवानिशी मारणार नाहीये, पण तुला मी सोडून देतोय. हे सगळं तुझं राज्य आणि तुझं सगळं वैभव, तुझं सगळं सैन्य आता तुझ्याकडे काहीच नाही, हे सगळं आता माझं. आणि आता तुला न मारता तुला मी त्या दुसऱ्या राज्यात किंवा बाहेर वनात सोडतोय, तू इथून निघून जा. आणि मग राजा जनकाचं काय होतं की आता त्याच्याकडे काहीच नाही. आणि मग राजा जनक जे आहे तो एका वनामधनं दुसऱ्या वनामध्ये जे काही आहे ते काहीच नाही, त्याच्याकडे काहीच वैभव नाही आता. आणि असे बरेच काही दिवस मध्ये गेले असतील. आता राजा जनकाला भूक लागली, जे काही आहे वस्त्र तेच वस्त्र त्याच्या अंगावर आहे आणि काहीही अन्न खायला मिळत नाहीये, अशी त्याची दशा झालेली आहे. आणि असं झालेलं असताना एके दिवशी त्याला असं दिसतं की त्याला एक अन्नकूट दिसतं की जिकडे गरिबांना काही अन्न वाटण्यात येतं आहे. आणि त्या अन्नकूटाच्या ठिकाणी बरेच गरीब एका मागोमाग एक लाईनीमध्ये उभे आहेत. आणि तो पण राजा जनक असून पण तो एक त्या आता तो राजा नाहीये, तो त्या लाईनीमध्ये जाऊन शेवटी उभा राहिलेला आहे. आणि मग सगळ्यांना द्रोण देण्यात येतं, त्याच्या हातामध्ये पण द्रोण देण्यात येतं. आणि त्याचा नंबर जेव्हा लागतो, ते काय खिचडी वगैरे जे काही दृष्टांतामध्ये सांगितलेले खिचडी वगैरे देण्यात येते, तर ती खिचडी जे वाटण्यात येते प्रत्येकाच्या, जेव्हा त्याचा नंबर येतो तेव्हा ती खिचडी संपून गेलेली असते. आणि जो देणारा असतो तो असं म्हणतो की खिचडी नाही उरली तुम्हाला द्यायला. तेव्हा जनक राजा असं म्हणतो की असं करू नकोस, माझ्या पोटामध्ये एकही अन्न नाही बरेच दिवस, मला जर शरीर टिकायचं असेल तर मला थोडं ते अन्न खाणं गरजेचं आहे. म्हणून जर काही उरलं असेल, काही शीतं असतील उरलेली, तर ती कृपया करून तू बघ आणि माझ्या या द्रोणामध्ये मला अन्न दे. आणि असं म्हटल्यानंतर तो माणूस जो देणारा असतो तो शोधतो काही उरलंय का, आणि खरबडून खरबडून त्याच्या द्रोणामध्ये काही थोडंसं अन्न उरलेलं असतं ते देण्यात येतं. आणि आता द्रोणामध्ये जे काही अन्न आहे तो आता तोंडाला जेव्हा लावणार ते, तेव्हा म्हणे आकाशामध्ये घार असते, ती घार येते आणि त्याच्या हातामधलं जे द्रोण असतं ते सांडून टाकते. आणि ते सगळं सांडल्यामुळे राजा जनकाच्या मुखात एकही अन्न जात नाही आणि तो बेशुद्ध होऊन पडतो, राजा पडतो. आणि हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा राजा जनक जो शयनगृहामध्ये झोपलेला आहे तो खाडकन जागा होतो. आणि त्याला कळतं आणि तो घाबरून दचकून ओरडून जागा होतो. आणि उठल्यानंतर तो बघतो आहे की नाही, मी आहे तिथेच आहे, मी आहे तिथेच आहे. आणि तो ओरडल्यामुळे त्याच्या बाजूला जे काही सेवक, त्याच्याच बाजूला जो काही सेवक असेल तो सेवक येऊन त्याला असं विचारतोय की काय झालं राजा, आपण काही वाईट स्वप्न पाहिलं का? तर राजा जो आहे तो आता अंतर्मुख झालेला आहे. आणि राजा असं त्याच्याकडे बघून असं म्हणतोय की ते खरं की हे खरं. बघा, मी म्हटलं होतं की बऱ्याच जणांना आपल्याला हा दृष्टांत माहिती आहे, आपल्याला माहितीची कथा आहे, पण आपण त्याच्यावरनं एका महत्वाच्या मांडुक्य उपनिषदामध्ये जे विचार मांडलेले आहेत त्याच्यापर्यंत आपण जाणार आहोत. ते खरं की हे खरं असं जेव्हा एका सेवकाला त्यांनी विचारलं तेव्हा सेवक तर सर्वसाधारण आहे. आणि राजा पण जर का सामान्य माणूस असला असता आपल्यासारखा, जो दचकून उठलाय, आणि दचकून उठल्यावर त्याला कळलं असतं की अरे ते स्वप्न होतं, ते वाईट स्वप्न होतं, पण आता मी आहे तसंच आहे, माझं हे राज्य, माझी ही खोली, माझे शयनगृह आहे तसं आहे, काही हल्लेलं नाहीये, मग चिंता करायचं काही अडलेलं नाहीये. एखादा सामान्य माणूस असला असता आपल्यासारखा तर त्याने तसा विचार केला असता, पण जनक राजा विचारी आहे. म्हणून तो विचारतोय समोरच्याला की ते खरं की हे खरं. आणि सेवक सामान्य असल्यामुळे त्याला त्याचा प्रश्नच कळला नाही, उत्तर काय देणार. म्हणून त्याने दुसऱ्या सेवकाला बोलवलं की काय राजे बोलतात ते कळत नाहीये. तर दुसऱ्या सेवकाला पण राजाने तेच विचारलं की ते खरं की हे खरं. त्यालाही उत्तर येत नाहीये. मग त्याने काय केलं तर त्याने राणीला बोलवून आणलं. राणीला पण जनक राजाने हेच विचारलं की ते खरं की हे खरं. राणीला वाटलं काहीतरी वाईट स्वप्न बघितल्यामुळे यांची तब्येत बिघडलेली आहे, म्हणून राणीने वैद्यांना बोलवलं. आणि वैद्यांना पण जनक राजाने तोच प्रश्न विचारला की ते खरं की हे खरं. रात्र तशीच गेली, सकाळ झाली. सकाळ आपल्या मंत्रिमंडळासमोर
राजा जनक आता बसलेले आहेत, पण कामकाज काही सुरू केलेलं नाही, कारण उत्तर मिळालेलं नाहीये. काम होत नाहीये, काम घडत नाहीये. बघा, आपल्याला पण कधी एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर आपलं अंतरंग त्याच्यामध्ये गुंतलेलं असतं. तसं कामकाज काहीच होत नाहीये त्याच्याकडनं. मंत्री जे आहेत त्या सगळ्यांना तो प्रश्न विचारून झाला की हे खरं की ते खरं, पण उत्तर कोणालाच देता येत नाहीये. आणि त्याच्यामुळे हळूहळू करत संपूर्ण नगरामध्ये ती वार्ता पसरली की जनक राजा असं म्हणतायत की हे खरं की ते खरं. आणि त्या नगरामध्ये तेव्हा अष्टावक्र आले होते. आणि अष्टावक्र जे होते ते ज्ञानीच होते, त्यांना काही सांगायची गरज नाही की काय घडलेलं आहे. आणि अष्टावक्रांनी काय केलं, त्यांनी ठरवलं की आपण राजाला भेटलं पाहिजे. आणि राजाला भेटायला ते आले आणि राजाने परत त्यांना तोच प्रश्न विचारला की हे खरं की ते खरं. आणि तेव्हा अष्टावक्र जे आहे ते आधी हसून असं म्हणतायत की अरे, दोन सत्ता वेगळ्या आहेत. एक प्रातिभासिक सत्ता असते, स्वप्नातली प्रातिभासिक सत्ता असते, आणि ती सत्ता जेव्हा चालू असते, स्वप्न जेव्हा चालू असतं तेव्हा आपल्याला ते खोटं आहे असं वाटतं का? म्हणून प्रातिभासिक सत्ता जेव्हा चालू आहे, सत्ता वेगळी आहे, तेव्हा ते खरं. आणि आता व्यावहारिक सत्ता आहे, जागृत अवस्था आहे, तू सगळं हे बघतोयस, आणि आत्ता जे चालू आहे हे सगळं हे खरं. म्हणून सत्ता बदलली, त्या सत्तेमध्ये ते खरं आणि या सत्तेमध्ये हे खरं. पण राजन, थोडासा विचार कर. बघा, आता सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचंय. थोडासा विचार कर की आत्ता आत्ता तुझी जागृत अवस्था आहे आणि तू जे ते युद्ध केलंस आणि मग ते युद्धामध्ये तुझा पराभव झाला आणि तुला जे काही लागलं असेल, तुला जो काही त्रास झाला, जे काही तुला फिरावं लागलं, जे काही तुला भूक तहान हे सगळं जे सहन करावं लागलं तिथे, ते इथे आत्ता आहे का? आत्ता? तू म्हटला नाही. म्हणजे अजून एक मग आत्ता हे सगळं तुझं वैभव आहे, हे सगळं तुझं वैभव आहे, तुझ्याकडे सत्ता आहे, तू राजा आहेस, तुला एक राणी आहे, तुला सैन्य आहे, हे सगळं जे आत्ता आहे हे सगळं तिथे होतं का? राजा म्हणतो नाही. आणि आता उत्तर जे दिलेलं आहे, अष्टावक्र असं म्हणतात की राजा, खरं उत्तर असं आहे की तेही खरं नाही आणि हेही खरं नाही. हे उत्तर ऐकून राजाला भीतीच वाटली. बघा, भीती वाटली की तेही खरं नाही आणि हेही खरं नाही, म्हणजे काहीच खरं नाही का? आणि आपलं संपूर्ण तत्वज्ञान जे आहे ते म्हणतं की ब्रह्म सत्य आहे, आणि जर ते पण खोटं आणि हे पण खोटं तर काय खरं? राजा घाबरला आणि राजाने प्रश्न विचारला, मग खरं काय? आणि मग उत्तर दिलेलं आहे अष्टावक्रांनी. उत्तर असं दिलं की अरे राजा, तेही खरं नाही आणि हेही खरं नाही असं जेव्हा मी म्हणतोय तेव्हा त्याच्यामधलं उत्तर असं आहे की त्याच्यामधलं तू खरा. म्हणजे काय? तू कसं काय खरा? राजाला समजवलं अष्टावक्रांनी की हे बघ, जेव्हा स्वप्नावस्था होती, म्हणजे प्रातिभासिक सत्ता होती, तिकडे स्वप्नामध्ये तू होतास की नाही? बघा, स्वप्नामध्ये तू होतास की नाही? जरी स्वप्नाच्या आत बऱ्याच वेळा आपल्याला स्वप्न पडतं तेव्हा आपण नसतो, कोणीतरी वेगळंच असतं, असं पण होतं की नाही? आता या जनकाच्या स्वप्नामध्ये जनक होताच. जनक स्वतः तो युद्ध काय केलं आणि तो पराभव काय झाला, ठीक आहे, तो तिथे होता. पण बऱ्याच वेळा आपल्याला काहीतरी वेगळीच स्वप्न पडतात. कोणीतरी एक शिक्षक असतं, ते कोणातरी मारतंय, असं वेगळंच काहीतरी दिसतं आपल्याला. पण तरी पण स्वप्न बघणारा आपणच असतो की नाही? बघणारा, ज्याच्या सत्तेवर ते सगळं दिसत असतं आपल्याला, तिकडे तो असतोच, म्हणजे मी तिथे असतोच. हे समजवणं चाललंय. आणि आत्ता ही तुझी सत्ता जी आहे, हे तुझं राज्य जे आहे, हे तुला बाकी सगळं जे आता दिसतंय जागृत अवस्थेमध्ये, तिथे पण तू आहेस की नाही? तू तिथे पण होतास आणि तू इथे पण आहेस. म्हणून उत्तर असं आहे, जरी ते खरं नसलं आणि हे खरं नसलं तरी हे ज्याच्या अधिष्ठानावर चाललेलं आहे तो तू खरा आहेस, असं उत्तर अष्टावक्राने दिलं. आता खरं म्हणजे दृष्टांत इथे संपतोय.
आणि हा विचार आपण समजून कसा घ्यायचा आणि आपण हा का विचार करतोय? कारण मना सज्जना राघवी वस्ती कीजे, हा राघवाच्या ठिकाणी वस्ती करणं, कारण तीच माझी खरी वस्ती आहे. तिथेच मी खरी वस्ती करत असते. त्या अज्ञानामुळे मला ते कळत नाहीये इतकंच. म्हणून आज आपण जो सगळा विचार करतो आणि आपल्या अनुभवातला आता मांडुक्य उपनिषदामधला हा विचार आपण इथे लागू करून घेऊया. हे दृष्टांत जो आहे, सिद्धांत काय आहे? कारण हा सगळा विचार जो आहे तो मुख्य उपनिषदामध्ये आलेला आहे. आणि उपनिषद बोलतं जवळचं बरं का. उपनिषदामध्ये काहीही वेगळंच काही सांगितलेलं नसतं. ते आपल्या अनुभवातलं असतं. आपण त्याचा अनुभव घेतलेला असतो. आपलं जवळचं उदाहरण दिलेलं असतं. जोपर्यंत आपण तिथे जात नाही आपल्याला कळत नाही इतकंच. मांडुक्य उपनिषद इतकं सुंदर म्हणतं आपल्या अनुभवातलं, की अरे तुला जागृत अवस्था आहे की नाही? जागृत अवस्था, मी जागी आहे. 3 अवस्थांचा विचार आता आपण करणार आहोत आणि मीच अनुभव घेणारी बरं का, कोणीतरी वेगळ्याचं नाही येते. मला हे अनुभव आहेत सगळे. एक अवस्था आहे ती आहे जागृत अवस्था. आणि जागृत अवस्था म्हणजे काय? माझा स्थूल देह आहे, तो जागा आहे, मला कळतंय आता जे काही सगळं चालू आहे, मला दिसतंय, मी तुमच्याशी बोलते आहे, तुम्ही ऐकता आहात, जे काही माझ्या आजूबाजूला चाललेलं आहे. माझा देह, माझं घर, माझी गाडी खालती उभी आहे, माझी मुलगी, माझा नवरा, माझा प्रपंच, माझा व्यवसाय, माझे पैसे आणि माझ्या चिंता. जागृत अवस्था, मी जागी आहे, त्याला म्हणायचं जागृत अवस्था. कळणं अवघड आहे का? कळतंय. आणि मग हे सगळं दिवसभराचा प्रपंच केल्यानंतर मी दमते आणि मी झोपी पण जाते. आणि मला गाढ झोपेनंतर असं कुठल्या तरी एका नवीनच नगरीत मी जाते. थोड्या वेळ का असेना, मी त्या नगरीमध्ये जाते. आणि ती नगरी मला माहिती आहे ती कल्पित आहे, ती मनोनिर्मित आहे. पण ती कल्पित आहे आणि मनोनिर्मित आहे हे तेव्हा मला कळत नसतं. पण तिकडे मी असते. म्हणजे मी इथे पण आहे आणि मी तिथे पण आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळेच व्यापार शांत होतात. गाढ झोपेत जेव्हा मी जाते तेव्हा हे सगळे व्यवहार, म्हणजे तिकडे माझा देह नसतो, तिकडे माझं मनच नसतं कल्पना करायला. माझं मन, बुद्धी तिकडे लीन झालेली असतात त्या अवस्थेमध्ये. त्याला आपण सुषुप्ती अशी अवस्था म्हणतो. मग तिथे मी नसतेच का? कारण काहीच नसतं असं होत नाही. शास्त्र असं म्हणतं की जेव्हा मी झोपेमधनं जागी होते, जेव्हा मी झोपेमधनं जागी होते तेव्हा मला, मी जेव्हा झोपले होते तेव्हा काहीच कळलं नाही, असं मीच म्हणते की नाही? मला खूप गाढ झोप लागली होती, असं मीच म्हणते की नाही? मग मला झोपेत काही कळलं नाही, हे कोणाला कळलं? हे कोणाला कळलं? तिथे एक सूक्ष्म मीच्या आधी, त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं चाललेलं आहे. तो मी तिथे आहेच. ज्याच्यावर तो सूक्ष्म असेल, तो संस्कार झालेला आहे, ज्याच्या अधिष्ठानावर हे सगळं चाललेलं आहे. किंवा मला काही कळलं नाही, मी गाढ झोपले होते, मी गाढ झोपले होते हे तरी कोणाला कळलं? म्हणून मांडुक्य उपनिषद हे आपल्या अनुभवामधनं असं म्हणतं की जागृत अवस्था म्हणजे काय? की जागृत अवस्थामध्ये मला सगळं स्पष्ट दिसत असतं. म्हणजे सगळे विषय या स्पष्टपणे, जेव्हा मी विषयांचा भोग घेते मला स्पष्टपणे दिसतं. हे समोर टेबल आहे, हे समोर पेन आहे, हे समोर वही आहे, हे समोर पेपर आहे, हे जेव्हा मला स्पष्टपणे कळतं त्याला जागृत अवस्था म्हणायची. आणि अस्पष्ट भोग जेव्हा असतात ते मला नंतर कळतात, त्याला स्वप्नावस्था म्हणायची. आणि तिकडे वेगळ्या रूपाने काही जेव्हा एक ते होऊन जातं, एकसंध झाल्यासारखं जिकडे होतं त्याला सुषुप्ती अवस्था असं म्हणायचं. पण या सगळ्या अवस्था ज्याच्या प्रकाशात असतात, म्हणजे ज्याच्या प्रकाशात, बघा आपण थोडासा विचार असा करूया की या 3 अवस्थांबद्दल आता आपण विचार करतो आहोत. एक आहे जागृती अवस्था, एक आहे स्वप्नावस्था आणि एक आहे सुषुप्ती अवस्था. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. आणि या तिन्ही अवस्थांमध्ये जोड्या आहेत, जोड्या. म्हणजे आता आपण असं म्हणूया बरं का, हे सगळं समजून घेण्यासाठी असं आपल्याला बोलावं लागतं. जोड्या आहेत म्हणजे जागृतीमध्ये मी आणि विश्व, जे काही मला दिसतं त्याला विश्व असं म्हणूया. आणि स्वप्नामध्ये पण मी आणि ते माझ्या स्वप्नामधली नगरी जी आहे ती स्वप्नावस्था, तैजस त्याला म्हणतात. इकडे विश्व म्हणतात, तिकडे तैजस म्हणतात. पण ती स्वप्न नगरी आपल्याला समजण्यासाठी, आणि गाढ झोपेमध्ये जे एक झाल्यासारखं होतं तिकडे मी रूपाने फक्त जी उरलेली असते, तिथे मी आणि ते गाढ अज्ञान असं म्हणण्यासाठी आपण म्हणूया.
आणि ज्याच्या प्रकाशात मला हे सगळं कळतं तो जो मी आहे ते माझं खरं स्वरूप आहे असं ते तुझं खरं स्वरूप आहे असं अष्टावक्रांनी त्यांना सांगितलं. आणि हा सगळा अभ्यास मी का करते आहे, आपण सगळे का करतो आहोत, कारण ते माझं नक्की स्वरूप कुठलं आहे, कारण मला नक्की वस्ती कुठली करायची आहे. समर्थांनी प्रेमापोटी त्याला राम असं म्हटलेलं आहे. कारण मीच म्हंटल तर तो अहंकार वाढतो, आणि तू म्हंटलस तर त्याच्या ठिकाण आपल्याला एक आलंबन लागतं बघा. एक जेव्हा आपण भक्ती मार्गाने विचार करतोय, कारण समर्थांचा सगळा विचार जो आहे तो भक्ती मार्गातला आहे. मना सज्जना राघवी भक्ती कीजे आणि भक्ती पंथेची जावे असं जेव्हा समर्थांनी सांगितलंय, म्हणून त्या राघवाच्या ठिकाणी मला ते आलंबन असताना ते सोपं पडतंय. आणि तो राघव आणि मी हे कोणी वेगळे नाहीयेत. माझं स्वरूप जे आहे ते कुठलं आहे, हा सगळा विचार आता आपला चाललेला आहे. एक छोट्याशा उदाहरणावरनं आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया बघा. अवघड असतो विचार, आणि ते वारंवार जेव्हा आपण ऐकतो तेव्हा कुठे थोडासा संस्कार, योग्य संस्कार आपल्या अंतःकरणावर होत जातो. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आपण एकच विचार समजून घेणार आहोत. अजून एक आपलं माहितीचं उदाहरण, की हे एकच आहे ते दुसरं भासतंय, माहितीचं उदाहरण, आणि ते पण शास्त्रीय उदाहरण. अशास्त्रीय उदाहरण आपण घ्यायचा विचार करूया. आधी शास्त्रीय उदाहरणं इतकी सुंदर असतात. शास्त्रीय उदाहरण म्हणजे सोनं आणि अलंकार आहे की नाही. माहितीचं उदाहरण आपल्या शास्त्र बोलतंय, सोनं अलंकार शास्त्रीय उदाहरण आहे. बघा, अलंकार वेगवेगळे असतात. म्हणजे आता समजा आपण सोनं, आता मला स्त्रियांचे दागिने आवडीची गोष्ट आहे, पाटल्या, मग पाटल्या किंवा अंगठी किंवा एखादी माळ गळ्यातली. आता अंगठी बघा, नावाने हे सगळे वेगवेगळे आहेत. नाव रूपात्मक, नाव आणि रूप, आणि त्याची उपयोगिता म्हणजे व्यावहारिक उपयोगिता पण वेगळी आहे. म्हणजे माळ मी गळ्यात घालते, पाटल्या मी हातात घालते, अंगठी मी बोटात घालते, असं जर मी म्हंटल तरी सोनं रूपाने ते सोनच आहे की नाही. म्हणजे पाटली, बांगडी आणि माळ असं आपण जेव्हा म्हणतोय, नामरूपात्मक जरी वेगळं असलं तरी सोनं रूपाने सोनच आहे. असा विचार करा की हे तीनही खरं सोनं रूपच आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे माझ्यापासून वेगळं काही नाहीये. खरं म्हणजे ते मीच्या अधिष्ठानावरच ते सगळं आहे. हा विचार आपला चाललाय बरं का. हे सोनं रूपच आहेत. आपण जर असा विचार केला की या तिघांमधनं आपण सोनं काढून घेऊया, पाटलीमधनं सोनं काढून घेऊया, तर त्या अलंकाराला काही अस्तित्व उरतं का. त्या सोन्यामुळेच ते सगळं आहे. आणि माझं जे स्वतःचं स्वरूप आहे त्याच्यामुळेच हे सगळं आहे. खरं काय, त्याच्यामधलं खरं काय. आणि कारण या बाकीच्या अवस्था ज्या आहेत त्या येतात आणि जातात. मी आता असं म्हटलं की इकडे आता हे पेन आहे, हे खरं आहे कारण मला समोर दिसतंय. हेच पेन माझ्या झोपेत, गाढ झोपेत असतं का माझ्या बरोबर, जर हे सत्य असं मी म्हंटल. कारण सत्याची व्याख्या काय, सत्याची व्याख्या काय, सत्य म्हणजे जे त्रिकालाबाधित असतं, जे सर्वत्र सदा आणि सम असतं, त्रिकालाबाधित. मग याचा बाध गाढ झोपेत होतो कसा. स्वप्नामध्ये पण हेच एक वेळ दिसू शकतं, पण हेच पेन दिसतं असं काही आहे का. हेच पेन स्वप्नात कसं असेल, ते काल्पनिक पेन असेल तिथे जे असतं ते. म्हणून सत्य काय आहे, ते मला ज्या प्रकाशात सगळं दिसतं, अधिष्ठान जे आहे हे सत्य आहे असा आपण विचार करतोय. आणि सोन्याचं उदाहरण घेतलं, आणि जेव्हा ती पाटली होते, जेव्हा ती अंगठी होते, आणि जेव्हा ती माळ होते, तेव्हा सोन्यामध्ये काही बदल घडतो का, सोन्यामध्ये काही विकार. सोनं रूपाने सोनच असतं, कारण ते वितळवलं की परत सोनं असतं. सोन्यामध्ये काहीच विकार नसतो, आकारामध्ये बदल घडतो. सोनं रूपाने ते तसंच असतं. हे आपण उत्तम पद्धतीने एक छान शास्त्रीय उदाहरण घेऊन आपण अजून एक छोटंसं वेगळं उदाहरण घेऊया. अशास्त्रीय जरी म्हटलं, समजा मी चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहायला गेले, चित्रपट की टीव्हीवर म्हणूया आपण, मी पाहते. आता मी बघणारी आहे, म्हणजे माझ्या अधिष्ठानावर मी एक आहे, आणि मी चित्रपट बघते, वेगवेगळ्या गोष्टी मला त्या चित्रपटामध्ये दिसतात. तर मी तीच असते आणि वेगवेगळं तिकडे घडत असतं, मी मात्र एक असते. तसं या आत्मरूप जो आहे अधिष्ठान आपलं, त्याच्या प्रकाशात हे सगळं वेगवेगळं दिसतं एवढंच. आता हे म्हणजे चित्रपटामधलं जे उदाहरण आहे ना, ते अगदी तंतोतंत लागू पडत नाही.
कारण उदाहरणं जी आपण घेतो ती एकदेशी असतात, ती तेवढ्यापुरती समजून घ्यायची. कारण त्या चित्रपटगृहामध्ये मी वेगळा आणि चित्रपटामध्ये जे घडतंय ते सगळं वेगळं असतं. पण आता या उदाहरणात जे आपण शिकायचा प्रयत्न करतोय त्या माझ्याच अधिष्ठानावर ती जागृतावस्था होते. माझ्याच अधिष्ठानावर मला प्रकाशित होतंय ते म्हणजे स्वप्नावस्था आणि ती गाढ झोपेमध्ये सगळं एक होतंय. ते त्याच्या अधिष्ठानावर सगळं चालू आहे हे आपण विसरायचं नाहीये. आणि तेच माझं स्वतःच स्वरूप आहे. आणि तिकडे समर्थ त्याला राघवी वस्ती कीजे असं म्हणतात. मना सज्जना राघवी वस्ती कीजे. कारण राघव म्हटल्यानंतर मला ते साधना स्वरूपामध्ये एकरूप होणं शक्य आहे. मीच सगळं म्हटलं तर अहंकार होऊ शकतो. म्हणून भक्ती मार्गाने तू ते जे तू आहेस हे तू समजून घे असं समर्थांना सांगायचंय. बघा एखादा कोणीतरी असं म्हणेल बरं का, आता असं आपण म्हणूया, एखादा कोणीतरी त्याला हे पटणार नाही सगळं, तो म्हणेल अहो तुम्ही ज्या तुलना करता आहात दोन अवस्थांमध्ये, आपण सुषुप्ती जरा बाजूला ठेवूया कारण ती समजून घ्यायला अवघड आहे. तुम्ही ज्या दोन हे पण खोटं आणि ते पण खोटं असं अष्टावक्रांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये तुम्ही दोन अवस्था ज्याची तुलना करता आहेत ते काही बरोबर नाही असं एखादा कोणी म्हणेल. आपण त्याला पूर्व पक्षी असं म्हणूया. पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष असा विचार आता झालाय कधीतरी आपला. ज्याला वेदांती विचार पटत नाहीत, जो वेदांती नाही त्याला आपण पूर्व पक्षी असं म्हणूया. आणि आपल्यामधलंच आपले पण किंतु परंतु असतात बरं का हे मनात आतमधले. संपूर्ण वेदांत अजून आपल्याला पटलेला नाही. मग आपल्या मनातलेच प्रश्न जणू हे उपनिषद आपल्या समोर ठेवतात. एखादा कोणी असा प्रश्न विचारेल, असं म्हणेल की हे पण खरं नाही ते पण खरं नाही, हे जे तुम्ही म्हणता ते बरोबर नाही. कारण ते म्हणजे स्वप्नावस्था आणि हे म्हणजे जागृत अवस्था. याच्यामध्ये तुम्ही जी तुलना करता आहात ते योग्य नाही. कारण हा जो एखादा सर्वसाधारण व्यक्ती आहे आपल्यासारखी, तो असं म्हणतो की ते खोट आहे, म्हणजे स्वप्न काल्पनिक आहे हे आम्हाला कळतंय. बघा आहे की नाही, अगदी माझ्या मुलीला जरी सांगितलं तरी ती हे मान्य करेल की स्वप्न पूर्णपणे काल्पनिक आहे. कारण ती त्याच्यामधनं बाहेर पडलेली आहे. ती कल्पना आहे, ते घडून गेलेलं आहे, ते तेवढ्या पुरतं घडलं हे तिला कळतं. आणि हा पूर्व पक्षी म्हणतो की ते खोटं आहे हे मला कळतंय, पण तुम्ही हे खोटं म्हणताय ते कसं काय पटेल बुवा. हे खोटं हे माझ्या समोर आत्ता आहे. माझ्या समोर आत्ता माझी मुलगी आहे, माझ्या समोर आत्ता हे टेबल आहे, माझ्या समोर आत्ता हे पेन आहे, मी तुमच्या समोर बोलते की तुम्ही खोटं कसं बोलता. तो एक उदाहरण देतो. मग पूर्व पक्षी काय म्हणतो, एक उदाहरण मी तुम्हाला देतो की समजा मला तहान लागली, मग मी पेला घे, माझ्या समोर पेला आहे, मी पेला घेतला आणि पाणी जाऊन भरलं आणि मी पाणी प्यायले. म्हणजे या जागृतावस्थेमध्ये जे सगळं घडतंय ते त्याला खरं आहे असं सांगायचंय. तो म्हणतो मी मला तहान लागली, मी पेल्यामध्ये पाणी घेतलं, मी पाणी खरोखर भरलं आणि मी पाणी प्यायलो आणि पाणी प्यायल्यानंतर माझी तहान भागली ना, आणि खरंच तहान लागली होती, तहान भागली. याला तुम्ही खोटं कसं म्हणता. चांगला की नाही त्याचा प्रश्न. पण स्वप्नामध्ये जे काही मला तहान लागली होती, जे पेला होता ते सगळं काल्पनिक होतं, ते खोटं ते मला कळतंय. आणि मग ते काय तिकडे झालं ते सगळं खोटं आहे, ते पेला खोटा ते स्वप्न खोटं, काल्पनिक म्हणजे काल्पनिक, ते मला कळतंय. पण तुम्ही याला असं म्हणताय हे तुमचं बरोबर नाही असं तो म्हणतोय पूर्व पक्षी, ज्याला अजून वेदांती विचार पूर्ण कळत नाहीये. मग आपले वेदांती ऋषी किंवा आपलं शास्त्र असं त्याला उत्तर देतं की अरे बाबा, ज्या निकषांवर तू ठरवतोयस म्हणजे व्यावहारिक उपयोगितेवरनं, म्हणजे हा पेला, हे पाणी, खरं म्हणजे एक वेगळा विचार आहे तो आपण आता इथे घेणार नाही आहोत, पण त्याचा उच्चार तरी करून ठेवते. त्याला अर्थक्रियाकारित्व असं म्हणतात. म्हणजे हा बौद्धांचा विचार आहे. म्हणजे व्यावहारिक उपयोगितेवरनं जेव्हा आपण एखादी गोष्ट वापरतो त्याच्यावरनं त्याला ते विचार तिथे मांडलेत बौद्ध मतामध्ये. ते क्षणिक विज्ञानवादी आणि विज्ञानवादी असे वेगवेगळे विचार आहेत, पण आपण त्याच्यामध्ये शिरूया नको. आता आपण वेदांती या पूर्व पक्षीला उत्तर कसं देतोय की आपण हे कसं समजून घ्यायचं की हे पण ते पण खोटं आणि हे पण खोटं, हे पण खरं नाही, मिथ्या म्हणतो आपण, खोटं म्हणत नाही, ते पण खरं नाही आणि हे पण खरं नाही. हे जे आपल्या वेदांतांचं म्हणणं आहे ते आपल्याला त्यालाच पटवायचंय. मग त्याला आपण असं म्हणतोय की तू ज्या निकषांवर असं म्हणतोयस की ते खोटं आहे तुला पटतंय, पण हे खरंय हे तू म्हणतोयस त्या व्यावहारिक उपयोगितावरनं ते तुझं बरोबर नाहीये निकष लावणं. कारण जर तू खरं
म्हणजे तू खरं या आता तू जाऊन झोपलास, खरोखर तुझ्या बाजूला माठ होतं, पाण्याने भरलेलं माठ होतं, पण तुला स्वप्न पडलं, आणि त्या स्वप्नामध्ये तुला तहान लागली, तर हे जे खरं आहे, खरं तुझ्या बाजूला एक माठ आहे, तू जिकडे झोपी गेला होतास तिथे माठ होता, त्याच्यामध्ये पाणी भरलं होतं, त्याच्यामधलं पाणी तुला त्या स्वप्नामध्ये उपयोगाला पडतं का? नाही. आणि स्वप्नामध्ये पण तुला तहान लागते, स्वप्नामध्ये पण तुला पेला दिसतो, स्वप्नामध्ये पण तू पाणी पितोस आणि स्वप्नामध्ये पण तुझी तहान भागली जातेच की. म्हणून ज्या निकषांवरनं तू ते खोट आणि हे खरं म्हणतोयस ते काही खरं नाही. पण याला अजून काही पटत नाहीये, हे एवढं ऐकून पण त्याला पटत नाही आणि तो म्हणतो नाही नाही हो, तुम्हाला कळत नाही मी काय म्हणतोय. तो असं म्हणतो की स्वप्नातल्या गोष्टी असतात, म्हणजे स्वप्नातल्या त्या आत असतात, आत म्हणजे कल्पनेच्या आत असतात, कल्पनेच्या आत असतात. आणि आता या जागृत अवस्थेमध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बाहेर आहेत, हे बाहेर आहेत. माझ्यापासून समोर हा पेन आहे, हा पेला आहे, किंवा आजूबाजूला जे कोण वावरत आहेत हे सगळं बाहेर आहे. म्हणून आतल्या गोष्टी ज्या आहेत त्या काल्पनिक आहेत, म्हणजे त्या एक वेळ खोट्या, पण हे सगळं जे आहे ते खरं आहे की माझ्या आजूबाजूला. त्याचं म्हणणं योग्य असतं. आपण जेव्हा शास्त्राचा अभ्यास करतो ना तेव्हा आपल्याला या पूर्व पक्षीचं म्हणणं इतकं योग्य पटत असतं आणि मग आपल्याला कळतं की आपलं शास्त्र हे त्याच्यापेक्षा कसं हुशार आहे. मग त्याला आता आपण उत्तर असं देतोय, वेदांती त्याला उत्तर देतो की अरे बाबा, परत ज्या निकषावर आत आणि बाहेर या निकषावर तू ते खोटं आणि हे खरं हे जे म्हणतोयस हे खरं नाही. कारण आता हे आत बाहेर जे तू म्हणतोयस जागृत अवस्थेमध्ये आता तुला जे भासतंय आत बाहेर हे खरं म्हणतोयस, पण स्वप्नामध्ये पण आत बाहेर असतच की. स्वप्नामध्ये पण तुझ्या आतमध्ये विचार असतात, तुझ्या आतमध्ये कल्पना असतात आणि तुला बाहेरचं सगळं दिसत असतं. म्हणून या निकषावर तू ते खोटं आहे हे ठरवू शकत नाहीस आणि हे खरं हे ठरवू शकत नाहीस. त्याच्यावर पण पुन्हा तो असं म्हणतोय याच्या पुढे की तुम्हाला कळतच नाही मी काय म्हणतोय. मी अजून थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला असं म्हणतो की मला जागृत अवस्थेमध्ये जे काही दिसतंय ते फक्त मला दिसत नाहीये, हे माझ्या आजूबाजूला सगळं त्यांना पण दिसतं, पण माझं स्वप्न जे आहे म्हणजे माझी कल्पना जी आहे ती फक्त माझी असते, ती फक्त मलाच माहित असते. पण जागृतीमध्ये हे जे जे काय सगळं दिसतंय, आता हे पाठी टीव्ही असेल किंवा समोर पेन आहे, पेला आहे, माझ्या बाजूला जर मुलगी बसली, माझ्या बाजूला जर माझा नवरा आहे, त्यांना पण हे सगळं दिसतच आहे की. त्याचं पटतं की नाही आपल्याला थोडंसं. म्हणून तो असं म्हणतोय की कल्पनातल्या गोष्टी कल्पना आहेत, त्या खोट्या आहेत. पण आता जागृत अवस्थेमध्ये जे आहे त्याला जागृत अवस्थेला पण अष्टावक्रांनी खोटं म्हटलं, ते काही तुमचं खरं नाही असं ते म्हणतायत, असा हा पूर्व पक्षी म्हणतोय. मग त्याला आपण वेदांती उत्तर देतो की अरे, ज्या निकषांवर तू परत हे जे सिद्ध करायचा प्रयत्न करतोयस की ते खोटं आणि हे खरं, तो निकष पण बरोबर नाही. कारण स्वप्नामध्ये पण समान अनुभव लोकांना येतोच की. तर म्हणजे बघा, एक मला असं जर स्वप्न पडलं की मी माझ्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेले, हा, किंवा हॉटेलमध्ये चहा प्यायला घेऊन गेले म्हणा, चहा प्यायला घेऊन गेले, छान वातावरण बाहेर होतं, छान हिरवळ होती आणि मग आम्ही दोघींनी चहा प्यायला घेतला. तर आता माझ्या स्वप्नामधली जी मैत्रीण मला दिसलेली आहे ती असं म्हणते का की चहा जो आहे तो तुझ्या कल्पनेतला आहे, किंवा हॉटेल जे आहे ते तुझ्या कल्पनेतलं आहे आणि हिरवळ जी आहे ती तुझ्या कल्पनेतली, ती मला दिसत नाहीये, असं ती म्हणत नाही. कारण माझ्या कल्पनेमध्ये मला जे दिसतं त्याच्यामध्ये पण माझ्या आजूबाजूला जे असतात ते समान अनुभवच घेत असतात. म्हणून त्या निकषावर परत तू हे असं म्हणू शकत नाहीस की ते खरं आणि हे खोटं. आणि याच्यावरनं आपण हे समजून घ्यायचं की हा सगळा अनुभव घ्या, हे येणारं आणि जाणारं, जे येणारं आणि जाणारं जे असतं ते नित्य नसतं आणि सत्य नसतं. म्हणून सत्य जर काही असेल तर ज्याच्या अधिष्ठानावर बघणारा, हे बघणारा, ते बघणारा, बघणारा म्हटलं की परत आत्मा बघत नसतो, हे बोलण्यामध्ये असं सगळं येतं बरं का. ज्याच्या प्रकाशात हे सगळं आपल्याला दिसतं किंवा ज्याच्या अधिष्ठानावर हे सगळं घडतं तो खरा आणि ते तुझं खरं स्वरूप आहे आणि ते तू आहेस जे खरं आहे, असं उत्तर अष्टावक्रांनी त्यांना दिलं. आणि हे मांडुक्यामधनं, मांडुक्य उपनिषदामध्ये हा जो विचार आलेला आहे त्याच्यावरनं हा द्राष्टांत म्हणजे सिद्धांत आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. कारण सर्व सुख म्हणजे काय, सर्व सुख जर, कारण हे लौकिकातलं सुख जर मी हे जे घडतंय त्याच्यामधनच सुख जर मी मिळवत गेले तर ते आत्मसुख जे आहे, जे माझं स्वतःचं स्वरूप आहे,
तिकडे वस्ती केल्याशिवाय ते मला मिळणार नाही. म्हणून असा महत्वाचा विचार आपण इथे घेतला. आणि हे सगळं आपल्याला का मिळत नसतं? एक महत्वाचा विचार सुरुवात करते आहे पुढचा, बरं का. आणि तो पूर्ण करता येणार नाही, कारण मला घड्याळात जेमतेम 15 मिनिटं दिसतंय. पण त्याचा उल्लेख करते, कारण आपण सगळेच विचार आपल्या श्लोकांमध्ये घेऊ शकत नाही होत. पण हे रेकॉर्ड होत आहे आणि आपल्याला शास्त्र ग्रंथ आज मिळण्याची संपूर्णपणे सोय असते. आपल्याला हे सुख का मिळत नाही त्याचं उत्तर शास्त्र आपल्याला देतं, की कुडी कल्पना पालटीजे, ते कुडी कल्पना, वाईट कल्पना ज्या आहेत त्याचा तू त्याग कर. आणि त्या वाईट कल्पना म्हणजे काय त्याचं उत्तर देताना शास्त्र म्हणतं, की आपल्याला 5 प्रकारच्या भ्रांती असतात. मला खरंच भीती वाटते आहे, की हा विचार आता 1 तास संपताना आपण चालू करतो आहोत, पण त्याचा उल्लेख करून सोडून देते. जे खरंच जिज्ञासू असतात ते शास्त्रीय ग्रंथांकडे जातील आणि या शास्त्रीय ग्रंथांमध्ये आपल्याला हे सगळे विचार मिळतायत. ही कुडी कल्पना म्हणजे काय, तर आपल्याला भ्रांत असते. आणि भ्रांत म्हणजे काय, तर भ्रांत म्हणजे भ्रम. आणि भ्रम म्हणजे काय, तर अध्यास. अध्यास म्हणजे आभास, जे खरं नाही ते, आणि त्याला विवर्त असं पण म्हणतात. आता हा सगळा विचार खरं म्हणजे इतका मोठा होऊ शकतो. म्हणजे शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास जेव्हा आपण चालू करतो तेव्हा एकात एक आपण आतमध्ये जातो. पण त्याच्यामधनं आपल्या बुद्धीवर जो राप असतो, वासनेचा राप, कामन्यांचा राप, ही कामना ती कामना, तो राप आपला हळूहळू कमी होत जातो आणि आपली बुद्धी स्वच्छ होत जाते. हे अध्यास जे, अध्यास म्हटलं, फक्त अध्यास शब्द म्हटला तरी आपण शास्त्रीय ग्रंथांमधनं बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करू शकतो, बरं का. मग अध्यास कुठल्या प्रकारचे, मग कारणाध्यास असतो, मग कार्याध्यास असतो, मग अजून वेगवेगळ्या प्रकारचे काय, संसर्गाध्यास आहे, मग स्वरूपाध्यास आहे, मग अन्योन्याध्यास आहे. बघा, एक शब्द उच्चारला की त्याच्या पाठी शेपूट कसं तयार होतं. आणि विवर्त असा शब्द म्हटला, कारण भ्रम म्हणजेच विवर्त. मग विवर्त म्हटलं तर मग अनध्यस्त विवर्त, अध्यस्त विवर्त हा विचार परत येतो. आपण विवर्त कधीतरी घ्यायचा प्रयत्न करूया बरं का. आपल्या श्लोकांमध्ये थोडासा हात रज्जू सर्पा आपण हात लावला असेल कधीतरी, पण सखोल विचार करणं गरजेचं आहे. ते आपण कधीतरी जेव्हा शक्य आहे आपल्याला, तो विचार जेव्हा तिथे येईल तेव्हा आपण तो घ्यायचा प्रयत्न करूया. पण आता एक नवीन विचाराला आपण आरंभ करतो आहोत. तो म्हणजे हे सगळं, ते आत्मसुख आपल्याला का मिळत नाही. कारण कुणी कल्पना, वाईट कल्पना, आपल्या वासना, आपल्या इच्छा या सगळ्या जागृत होतात आणि आपल्याला भ्रम असतो की आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून सुख मिळेल. आणि ते भ्रम कुठले आहेत त्याचा फक्त उच्चार करते, कारण 5 प्रकारचे भ्रम असतात, भ्रांती, 5 भ्रांती असं म्हटलेलं आहे शास्त्राने. आणि त्याच्यामधली पहिली भ्रांती जी आहे ती जगत सत्यत्व भ्रांती आहे. म्हणजे खरं म्हणजे सगळं ब्रह्मच आहे, पण ते ब्रह्म न दिसता मला जगत दिसतं. आणि जगत दिसणार आहे, जगत दिसणार नाही असं कसं होईल, कारण जगत मी निर्माण केलेलं नाही, ते ईशकृत द्वैत आणि जीवकृत द्वैत याचा विचार आपण आधी केलेला आहे. तर जगत जर दिसणार असेल तर जगत दिसणार नाही असं होणार नाहीये. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या विचाराचा अभ्यास करतो तेव्हा त्याच्यामधनं कन्फ्यूज आपण व्हायचं नाही. अतिशय योग्य पद्धतीने आपण तो विचार समजून घ्यायचा असतो. जगत सत्यत्व भ्रांती, जग असणार आहे पण त्याचं सत्यत्व जे आहे ना, ती भ्रांत आहे. म्हणून काम कुठे करायचंय, की आहे ब्रह्म पण दिसतंय जग, दिसू देत, दिसायला काही आपल्याला प्रॉब्लेम नाहीये, पण ते खरं वाटतंय त्याची भ्रांत आहे. मग आपण परत सोनं आणि अलंकार हा विचार मगाशी केला होता. मग ही भ्रांती घालवण्यासाठी काय आपण करू शकतो, तर आपण जर मूळ अधिष्ठानाकडे लक्ष, मना सज्जना राघवी वस्ती की जे असं केलं तर ती भ्रांत निघून जाते. म्हणून एक भ्रांती आहे जगत सत्यत्व भ्रांती, दुसरी आहे भेद भ्रांती. भेद आहे एक आणि मला सगळं भेदयुक्त नजरेने मी बघते, मला हे वेगळं दिसतं, मला ते वेगळं दिसतं, मग ते वेगळं दिसतं. आणि भेदभ्रांती म्हटलं तर परत भेद म्हणजे काय, ते भेद झाल्यासारखे वाटतं, त्याच्यावर शास्त्र खूप बोलतंय. त्याच्यामध्ये स्वगत भेद म्हणजे काय, सजातीय भेद म्हणजे काय, विजातीय भेद म्हणजे काय, असं काय काय शास्त्र बोलतं. आणि मग असं कधीतरी वाटतं की हे सगळं इतकं जाणून घ्यावंच लागतं का, तर खरं म्हणजे गरजेचं नाहीये. हे सगळं केवढ्या संकल्पना शास्त्रीय ग्रंथांनी मांडून ठेवलेल्या आहेत, त्या मला कशा कळतील. आणि एक म्हणजे सगळ्यात मुख्य म्हणजे हे सगळं पाठ करायचंच नसतं. एखादा विचार एकदा कळला की भेद म्हणजे काय, आता आपल्याला जगत सत्यत्व भ्रांती कळली ना, त्याच्यावर पुढे चिंतन करायचंय. ते काही मोठं नसतं खरं म्हणजे, आणि सगळं पाठांतर पण करायचं नसतं. एखादा विचार कळला की डॉक्टर काका जे बऱ्याच वेळा झाला असेल आपल्याला, नो द सिस्टम,
यूज द सिस्टम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टम. ही सगळी शास्त्राची घडी आहे की हे भेद आपल्याला आहेत, हे भेद वाटतात, तर भेद दिसणार आहेत, पण त्याच्यामध्ये भ्रांती, त्याच्यामध्ये भ्रांत जी आपल्याला होती ती भ्रांती काढून टाकायची आपल्याला. म्हणजे भेद दिसतोय, म्हणजे माझ्यापासून मला ही भिंत समजा वेगळी दिसते, तर ती भिंत दिसणार नाही, असं नाही होणार, असं सगळं एक असं नसतं. मग भेद कशा प्रकारे घालवायचा, त्याला वेगवेगळे शास्त्रीय विचार असू शकतात, की मी असं विचार करू शकते. अगदी थोडक्यात पटकन एखादा विचार आठवला म्हणून सांगते, की ती भिंत आणि मी, ती भिंत पण पांचभौतिक, मी पण पांचभौतिक, आणि ती पंचमभूत कुठून निर्माण झाली, तर त्या एक तत्वामधून निर्माण झाली. मी कुठून निर्माण झाले, मी पण पांचभौतिक त्याच्यामधून निर्माण झाले. मग ते आणि मी कसे एक आहोत, असा विचार जेव्हा मी करते तेव्हा दिसणारा भेद आहेच, पण त्याच्यामधली भ्रांत निघून जाते आहे. आणि या भ्रांती घालवण्यासाठी, कारण ती कुडी कल्पना घालवण्यासाठी मना सज्जना राघवी वस्ती कीजे, त्यासाठी हा सगळा विचार चालू आहे. आणि या सगळ्या कल्पना ज्या आहेत त्या वासनेचा राप आहे आपल्या बुद्धीवर. कामना, इच्छा या सगळ्या इतक्या असतात, त्याच्यामुळे हे सगळ्या भ्रांतींमध्ये आपण अडकतोय. त्याच्या पुढची संघ भ्रांती, त्या बुद्धीचा आणि त्या आत्म्याचा काल संघ झाल्यासारखा वाटतोय. आणि खरं म्हणजे तो आत्मा जो आहे तो निसंग आहे. असंगोयम पुरुषः असं भगवद्गीता म्हणते. तो आत्मा असंग आहे आणि त्याला संग झाल्यासारखा वाटतोय, ही भ्रांत आहे. त्याच्या पुढची भ्रांत कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, मीच करता आहे. आणि मग आपण काय विचार करतो, कोणाकडे कर्तृत्व कोणाकडे तरी दिलं पाहिजे की नाही, फार घाईत जातोय खरं म्हणजे हा आपण विचार करताना. पण ज्याला जिज्ञासा आहे, एक पिल्लू सोडायचं काम केलंय आता, ज्याला जिज्ञासा आहे त्यांनी स्वतः त्या शास्त्रीय ग्रंथांकडे जावं, त्याचा अभ्यास करावा आणि हा सगळा विचार आपल्याला दासबोधात मिळतो. हा विचार फार लांब जायची गरज नाही आपल्याला. बघा, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, मी करता आहे, मी भोगता असं आपल्याला वाटतं. आणि मी कोण आहे, तर मला आत्मा वाटतो. आता आत्मा हा करता असू शकतो का, तर आत्मा हा करता असूच शकत नाही, कारण तो निर्विकार आहे, त्याला मनच नाहीये, त्याला अवयव नाही. तो करता कसा होईल, त्याला अंतःकरण नाही, तो आहे तसा आहे. आता आपण सगळा विचार केला की त्याच्या स्वतःच्या स्वरूपामध्ये बदलच घडत नाही, त्याच्या अधिष्ठानावर सगळं घडत असतो. त्याच्याकडे काहीच विकार नाहीत. मग त्याच्याकडे विकार घडत नाहीत, मग तो करता कसा, तो भोगता कसा, तर तो भोगता नाही हे आपल्याला कळतंय. मग ते कर्तृत्व द्यायचं कोणाकडे, बुद्धीकडे. अरे बुद्धी जड आहे, बुद्धी जड अचेतन आहे. मग कर्तृत्व कोणाकडे जातं, तर कर्तृत्व जीवाकडे जातं. बघा, हे सगळे विचार आपण, जीव म्हणजे काय हे आपण एकदा चिदाभास आत्मा, त्या बुद्धीत पडलेला आत्म्याचा प्रकाश, हा सगळा विचार केलाय आधी, जीवाकडे जातो. आणि जीव म्हणजे काय, जीव कोणी वेगळा आहे का, जीव अध्यासिक आहे. जीवाचं मूळ स्वरूप जे आहे ते आत्मस्वरूपच आहे. म्हणून ही सगळी कशी भ्रांत आहे हे आपल्याला कळतं. एवढा विचार व्हावा लागतो. भ्रांतींचा विचार असा पटकन खरं म्हणजे घेऊन चालत नाही, पण कुडी कल्पनाला हे घ्यावं असं वाटलं म्हणून घेतोय. आणि कितीही बोललो तरी स्वतःचं चिंतनच महत्वाचं आहे. म्हणून पिल्लू सोडायचं काम करते आता आपण, स्वतः अभ्यास करायचा आहे. त्याच्या पुढची शेवटची एक आहे, आपण बघितली जगत सत्यत्व भ्रांती. मग दुसरी आपण बघितली ती म्हणजे भेद भ्रांती. तिसरी संघ भ्रांती. चौथी कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. आणि शेवटची जी आहे विकार भ्रांती. विकार म्हणजे ते आहे खरं निर्विकार, पण त्याच्यावर विकार विकार म्हणजे बदल, म्हणजे आहे एक आणि वाटतंय वेगळं, आहे ब्रह्म दिसतंय जगत. म्हणून ती सगळी भ्रांती जी आहे, आणि परत जगताला सत्यत्व देतोय आपण, जगताला सत्यत्व देणं ही भ्रांत आहे. आणि या भ्रांतींचा आपण प्रत्येकाने स्वतः विचार करावा. जेवढा विचार करू तेवढी ही कुडी कल्पना आपली कमी होईल. कारण कल्पनेवर आपण जोपर्यंत आपण विकारांवर काम करत नाही, जोपर्यंत आपण आपल्या इच्छांवर, कामनेवर, वासनेवर काम करत नाही, तोपर्यंत त्या राघवाच्या ठिकाणी वस्ती करता येणार नाही आपल्याला. बघा, आपण हे सगळ्या संसारामध्ये अडकून गेलोय. संसार खरा वाटतोय, माझं घर खरं वाटतंय, माझे पती मला खरं वाटतंय, मला माझी मुलं खरी वाटतायत, त्याच्यासाठीच तर मी विवाह केला ना. मी विवाह हे सगळं वाढवण्यासाठी केला, आणि याच्यामधनं मला सुख मिळेल असं मला वाटतंय. बघा, विवाह जो आहे तो भगवान शंकरांनी पण केला. जेव्हा आपण विवाह करतो तेव्हा कामना असते. कामना का असते, अगदी सरळ उत्तर आहे, कारण द्वैत असतं, दोन आहेत, मला दुसऱ्याकडनं सुख मिळेल असं मला वाटतं. पण विवाह जो आहे तो भगवान शंकराचा आणि भगवती पार्वती मातेचा पण झालाच. पण हे दोघं दोन नाहीच आहेत, हे दोघं द्वैतच नाही तिकडे. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर आपल्याला हे माहितीये की
भगवान शंकराची परीक्षा घ्यायला कामदेव स्वतः गेले होते. आणि आपल्याला हे माहितीये की जेव्हा कामदेव तिथे गेले, काम म्हणजे काम तिथे गेला, तेव्हा काम भस्म झाला. काम भस्म तिथे का झाला? तिथे तो राहिलाच नाही, टिकलाच नाही. त्याचं कारण असं, कारण तिकडे कामनेसाठी दोन नाहीच आहेत. विवाह जो त्यांचा दोघांचा झाला त्याच्यामुळे ते दोघं नाहीच. बघा, शब्द आणि शब्दाचा अर्थ हे दोन वेगळे नसतात. समुद्र आणि समुद्रामधनं जो तरंग उठतो आणि परत समुद्र रूप होतो, ते दोन वेगळे नसतात, ते एकच असतात. म्हणून तिकडे कामना जी आहे, काम, तो तिकडे भस्मसात झाला. आणि काम जेव्हा भस्म होईल, जेव्हा द्वैत उरणार नाही, तेव्हा आपल्याला राघवी वस्ती करता येणार आहे. या भ्रमामुळे मात्र आपण या सगळ्यामधनं सुख मिळेल असं म्हणतोय. आणि सर्व सुख म्हणजे आत्मसुख, हा आपल्याला विचार चाललाय बरं का. आपल्या सगळ्या श्लोकांना आपण न्याय द्यायचा विचार करतोय. आणि हा काम जो आहे तो जेव्हा भगवान शंकराकडे गेला तेव्हा तो भस्म झाला. आणि तो काम जो आहे तो अजून एका ठिकाणी पण गेला होता. जेव्हा भगवान श्रीकृष्णाची रासलीला चालली होती तेव्हा पण तिने तिकडे शिरायचा प्रयत्न केला होता. काम काम कारण तिकडे भगवान होता आणि गोपिका होते. तिकडे कामाने शिरायचा प्रयत्न केला, पण जेव्हा तो तिथे गेला तेव्हा त्याला कळलं की हे दोन नाहीच, हे एकच आहेत. आणि तिकडे तो मूर्छित होऊन पडलाय. भगवंताची लीला होती. ते दोन दिसतायत गोपी, दिसतायत गोपी, दिसतोय भगवान श्रीकृष्ण, पण ते दोन नाही. म्हणून तो काम तिकडे मूर्छित झालाय. म्हणजे भगवान शंकराकडे तो भस्म झाला आणि भगवान श्रीकृष्णाकडे तो मूर्छित झाला. ही भगवंताची लीला, कारण दोन नाही, दिसतंय दोन. की त्याची एक खूप सुंदर श्लोक भागवतामध्ये येतो. तो भागवतामधला श्लोक असं म्हणतोय की तो भगवान जो आहे तो स्वतःच, भगवंत जो आहे तो स्वतःच दर्पणात बघतोय आणि दर्पणात बघितल्यामुळे तो तो दोन झाल्यासारखा दिसतोय. तर आपल्या सगळ्यांना हेच शिकायचंय. हा अभ्यास आपल्यासाठी आहे की हे सगळं एकच आहे. हे आपल्याच कॉन्शियसनेस मध्ये सगळं चालू असतं. हे एकच आहे. याच्या प्रकाशात आपल्याला सगळं दिसतं. जे आपण मगाशी सगळे बघितले की ज्या अवस्था दिसतात ते माझ्या अधिष्ठानावर दिसतात आणि माझं ते स्वरूप आहे. आत्मस्वरूप हे माझं स्वरूप आहे. आणि जर मी तिकडे वस्ती केली तर ते सर्व सुख मला मिळेल, असा इतका महत्वाचा विचार. बघा, एक एक छान छोटीशी, जेव्हा हे गोपिकांचं जे प्रसंग घडलाय त्याच्यामध्ये गोपिका आणि तो भगवंत हे एकच कसे झाले, त्याच्यासाठी मला एक छोटस काव्य मिळते. काव्य इतकं सुंदर आहे. ते काव्य हिंदीत आहे आणि ते काव्य असं आहे की माला विभूषण वस्त्र आदिके गिर गए कब अंग से. त्यांना कळलंच नाही की एक एक सगळं गळतंय कधी. बघा, परत म्हणते, माला विभूषण वस्त्र आदिके गिर गए कब अंग से भूल सभी सुध गोपिया. सुधबुध आपण म्हणतो की नाही, भूली भूली सभी सुध गोपिया प्रिय अंग के शुभ संग से. श्री कृष्ण के चिंतन में रत श्री कृष्ण में ही खो गई. श्री कृष्ण के वे वल्लभा श्री कृष्णमय ही हो गई. ते कृष्णमय झालेले, ते आता वेगळ्या मय, हा शब्द इतका गोड आहे की ते वेगळं, आपण वेगळेपणाने आपण उडतच नाही. ते कृष्णमय झालेले आहेत, म्हणजे ते कृष्णच झालेले आहेत. तर असाच जेव्हा सगळं आपण विचार करतो किंवा ते दोन, म्हणून भगवान, आपण शंकरांचं पण आता आपण नाव घेतलं बघा, भगवान शंकरांचं, कारण आपण त्यांना महादेव म्हणतोय. त्याचा विवाहाचा प्रसंग जेव्हा झाला भगवान शंकराचा, तेव्हा ते देव, बाकीचे देव त्यांना म्हणतायत की तुम्ही विवाह करायचा ठरवताय तेव्हा तुम्ही काही तयारी केली आहे का. तेव्हा तो म्हणतो कसली तयारी करणार, कारण त्याच्याकडे तयारी करण्यासारखं असं वेगळं काहीच नव्हतं. ते देव आहेत, ते देव आहेत. आणि भगवान शंकरांना आपण महादेव असं म्हणतो. ते देव कसे झाले, ते देव कसे झाले म्हणजे समुद्र मंथनामधनं ते अमृत पिऊन ते देव झाले, हे आपल्याला माहितीये की नाही. अमृत पिऊन ते देव झाले. आणि त्याच समुद्र मंथनामधनं जे विष होतं ते पिऊन हे महादेव झाले. कारण ते विष जे आहे ते आतमध्ये उतरवलं गेलं नाही, कारण त्यांच्या आत तो राम होता. त्याच समुद्रामधनं अमृत पिऊन हे देव, आणि त्याच या भवसागराचं विष आतमध्ये घेऊन पण उतरवू न दिल्यामुळे, रामनामामुळे सदा सर्वदा राघवी वस्ती कीजे, हे समर्थ जे आपल्याला शिकवायचा प्रयत्न करतायत, त्याच्यामुळे ते महादेव झाले. तर जिकडे राम असतो, जिकडे कृष्ण असतो, तिकडे द्वैत नसतं, हे सगळं तेच असतं. म्हणून त्या ठिकाणी आपण वस्ती करायला शिकूया. आणि आत्ताचं चिंतन आपण 3 श्लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे.
आणि हा 5 श्लोकांचा संच आज इकडे संपतोय असं आपण म्हणतोय आणि आता मात्र इकडेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.